नमस्कार. ऋताताई, अनघाताई, साष्टांग दंडवत प्रणाम. सर्वांना आत्मवंदन. नमस्कार अनुष्काताई. आराधना ध्यान समूहावरती समर्थांच्या वाङ्मयातील मोती या सदरात आपले स्वागत आहे. ताईंची थोडक्यात ओळख करून देते. ताईंचे संपूर्ण नाव अनुष्का अभिजित बर्वे, पूर्वाश्रमीच्या स्वप्ना मोहन विवध्वांस, शिक्षण डिप्लोमा इन फार्मसी, पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या त्या अनुग्रहित आहेत. कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण हरिभक्त परायण अशोक बुवा देशमुख यांच्याकडे त्यांनी घेतले आणि आता आदरणीय हरिभक्त परायण आनंदबुवा जोशी डोंबिवली यांच्याकडे गेली 12 वर्ष कीर्तन मार्गदर्शन त्या घेत आहेत. स्वामी माधवानंद यांच्याकडून त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले आणि माधवानंदांचे उत्तराधिकारी स्वामी मंदारनाथ यांनी प्रवचन करण्याची प्रेरणा ताईंना दिली आणि त्यानंतर ताईंची प्रवचन सेवा सुरू झाली. आतापर्यंत कल्याण, डोंबिवली, कर्जत, बदलापूर, ठाणे, अंबरनाथ, मामनोली, शहापूर, चिपळूण, पावस, अयोध्या अशा अनेक ठिकाणी ताईंनी कीर्तन प्रवचन सेवा केली. त्याचप्रमाणे 3 पिढ्यांपासून चालत आलेला आणि गेली 94 वर्ष कल्याणकरांची सेवा करत असलेल्या मेबी एन बर्वे वॉच अँड ऑप्टिकल कंपनी या पिढीजात व्यवसायामध्ये यजमानांबरोबर त्या काम करतात. अशा हरिभक्त परायण अनुष्काताई आज गणेश वंदना या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. ताईंना मी विनंती करते की आपण आपल्या विवेचनाला सुरुवात कराल. धन्यवाद. श्री मंगलमूर्ती मोरया. ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिणे यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागर शोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानां महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्यात्कृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय नमो नमः. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. प्रवचन ऐकण्याकरता उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांच्या अंतःकरणात नित्य वास करत असलेल्या भगवंताला अत्यंत विनम्रतेने वंदन करते. आजचा आपला विषय आहे समर्थांची गणेश वंदना. समर्थांच्या वाङ्मयातले मोती या विषयावर एक चिंतनमाला सुरू आहे आणि यामध्ये मला वाटतं आजचं हे 3रं किंवा 4थं प्रवचन असावं की आजचा विषय आपण ठरवला आहे की समर्थांची गणेश वंदना. आपल्याकडे असं म्हटलं जातं, कार्यारंभी प्रथम पूजावा गणनायक गणपती, देव हा देवांचा अधिपती. कोणत्याही कार्याची सुरुवात
ही गणेश वंदनेने, गणेश स्तवनाने, गणेश चिंतनाने करावी, ही आपल्या भारतीयांची एक संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. आपल्या वेदांनी, उपनिषदांनी, शास्त्रांनी, सगळ्या पुराणांनी या परंपरेला अनुसरूनच प्रत्येक गोष्टीची सुरुवात केलेली आहे. म्हणून आपल्याकडे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं यालाच श्री गणेशा करणं असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीने समर्थांनी सुद्धा याच परंपरेला अनुसरून जे ग्रंथ लिहिले त्या प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला ही गणेश वंदना केलेली आहे. समर्थांचे मुख्यतः 3 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे मनोबोध, ज्याला आपण मनाचे श्लोक असं म्हणतो. दुसरा दासबोध आणि तिसरा ग्रंथ आत्माराम. आणि या 3ही ग्रंथांच्या सुरुवातीला जरी समर्थ हे रामरायाचे उपासक असले, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र हे समर्थांचे सद्गुरू असले, ते स्वतःला रामदास असं म्हणवून घेत असले, तरीही समर्थांनी प्रत्येक ग्रंथाची सुरुवात करताना गणेश वंदनेने केली. याचं कारण सगळ्याच संतांचं वागणं हे शास्त्रानुसारित असं असतं. जे शास्त्राने सांगितलंय, जे वेदांनी सांगितलंय, जे उपनिषदांनी सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनेच संत वागत आलेले असतात. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा प्रत्येक ग्रंथाची सुरुवात ही गणेश वंदनेने केलेली आहे. आता या 3ही ग्रंथांची सुरुवात गणेश वंदनेने केलेली आहे आणि त्यातली प्रत्येकातली गणेश वंदना ही मुद्दाम पाहण्यासारखी आहे, चिंतन करण्यासारखी आहे. आपल्याकडे आज जेवढा वेळ उपलब्ध आहे त्यामध्ये या 3ही ग्रंथांना हात लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण अखेर असं असतं की करता करविता तो गजानन असतो. आपल्याकडनं बोलावून घेणारे ते समर्थ असतात. आणि त्यामुळे मी जरी ठरवलं असलं 3ही ग्रंथातल्या गणेश वंदनेला हात लावायचा, थोडा स्पर्श करायचा, तरी शेवटी त्यांच्या इच्छेनुसार हे सगळं घडेल. गणेश असं म्हटलं की आपल्याकडे एक ठरलेलं असतं किंवा आपल्या डोक्यात एक गोष्ट पक्की बसलेली असते. आणि ती गोष्ट अशी आहे की गणेश म्हटलं की आपल्या डोक्यात एकच गोष्ट येते की जे गणेश भगवान मंगलमूर्ती हे शंकर आणि पार्वतीचे पुत्र आहेत. कारण आपण लहानपणापासून ह्याच गोष्टी ऐकत आलेल्या असतो आणि ते आपल्या डोक्यात इतक्या घट्ट बसलेल्या असतात की भगवान मंगलमूर्ती गणपती असं म्हटलं की तो शंकरांचा पुत्र आहे, तो पार्वतीचा पुत्र आहे, तो शंकरांच्या गणांचा अधिपती आहे. हे एवढं आपल्या डोक्यात घट्ट बसलेलं असतं. आणि म्हणून गणेश म्हटलं की त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा केवळ एवढाच असतो की शंकर पार्वतींचा पुत्र. पण संतांनी मात्र त्यांच्या ग्रंथाच्या आरंभी जेव्हा जेव्हा गणेश स्तवन केलं, त्यावेळेला अशा पद्धतीचा कुठलाही उल्लेख संतांनी केला नाही की जो शंकर पार्वतीचा पुत्र आहे त्याला मी वंदन करतो. अशा पद्धतीचं कोणताही उल्लेख संतांनी केलेला नाही. मग संत उल्लेख काय करतात? मनाच्या श्लोकाची सुरुवात करताना समर्थ म्हणाले, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, असं म्हणाले. समर्थ असं कुठेही म्हणाले नाहीत की गणाधीश जो अधिपती शिवगणांचा, असं काही म्हणाले नाही. किंवा गणाधीश जो पुत्र शिव पार्वतीचा, असंही काही म्हणाले नाही. समर्थ म्हणाले, गणाधीश जो ईश, हा जो गणाधीश आहे, जो गणपती आहे, जो गणेश आहे, हा ईश आहे, हा भगवंत आहे, ईश्वर आहे. कसला? सर्वा गुणांचा. आणि मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, असं समर्थांनी वर्णन केलं की परब्रह्म परमात्मा जे मूळ तत्व आहे, जे निर्गुण निराकार तत्व आहे, ते तत्व म्हणजेच हा गणपती आहे, असं इथे वर्णन केलं समर्थांनी. आणि म्हणून आपल्याला अखंड जी डोक्यात बसलेली गोष्ट असते की गणपती म्हटलं की शंकर पार्वतीचा मुलगा, हीच गोष्ट मुळात गणेशाचं चिंतन करत असताना आपल्याला थोडी बाजूला सरकवावी लागेल.
कारण गणपती हा केवळ शंकर पार्वतीचा मुलगा नाही, तो त्यांचा मुलगा आहे, नाही असं नाही, पण तरीही ते परब्रह्म परमात्म तत्व आहे, तो ओंकार स्वरूप आहे. आणि म्हणून आत्मारामाच्या सुरुवातीला जी समर्थांनी गणेश वंदनेची पहिली ओवी लिहिली आहे, ती फार सुंदर आहे, की जी आजच्या आपल्या विषयासाठी अगदी अनुकूल आहे. आणि त्या आत्मारामाच्या पहिल्या ओवीमध्ये समर्थ असं लिहितात, जयास लटिकाची आळ आला, जो माया गौरी पासोनी जाहला, झालाच नाही त्या अरूपाला रूप कैसे. असं समर्थांनी वर्णन केलं. आत्माराम या ग्रंथाची ही पहिली ओवी. समर्थ म्हणतात यामध्ये जयास लटिकाची आळ आला. म्हणजे काय? लटिका म्हणजे खोटा आणि आळ म्हणजे खोटाच. मग लटिका या शब्दाचाही अर्थ खोटा असा आहे आणि आळ या शब्दाचाही अर्थ खोटा असाच आहे. म्हणजे समर्थ इथे म्हणतात, जयास लटिकाची आळ आला, ज्याच्यावर खोटा आळ आलेला आहे. काय? खोट्यात खोटा म्हणजे काय? द्विरुक्ती केली इथे, दोनदा म्हणाले समर्थ, खोट आहे, हे खोट आहे. काय खोट आहे? समर्थ म्हणतात 100% खोट आहे. काय खोट आहे? जो माया गौरी पासोनी जाहला, ज्याला केवळ पार्वतीने जन्माला घातलं, असं जे आपण म्हणतो, हे समर्थ म्हणतात खोट आहे. कारण इथे असं आपण जी कथा ऐकलेली असते नेहमी गणपतीच्या जन्माच्या संदर्भातली, अगदी लहानपणापासून आपण सगळ्यांनी ऐकलेली एक कथा, की पार्वतीला एकदा स्नानाची इच्छा झाली. भगवान शंकर कैलासावर ध्यानमग्न स्थितीमध्ये होते आणि तिला स्नानाला जायचं होतं. मग काय करायचं म्हणून तिने नंदीला आपल्या महाद्वाराशी उभं केलं, महालाच्या द्वाराशी उभं केलं आणि नंदीला असं सांगितलं की मी स्नानाला जाते आहे, आत कुणालाही पाठवू नको. नंदी महाराज उभे राहिले महाद्वाराशी, द्वारपाल म्हणून. आणि पार्वती स्नानाला गेली, पार्वती माता स्नानाला गेली आणि भगवान शंकर देह स्थितीवर आले आणि ध्यान विसर्जित करून भगवान शंकर आपल्या या महालामध्ये यायला लागले. नंदीनी त्यांना अडवलं आणि सांगितलं, पार्वती मातेचा आदेश आहे की आतमध्ये कुणालाही पाठवायचं नाही, मी स्नानाला जाते आहे. आता असं म्हटल्यावर शंकरांनी सांगितलं, ह्या सगळ्या सूचना इतर कुणाकरता असतील, तू बाजूला हो, मला जाऊ दे. आता नंदी महाराजांचे भगवान शंकर हे आराध्य दैवत आहेत आणि ते भगवंत आहेत म्हटल्यानंतर नंदीनी त्यांना काही फार प्रतिकार केला नाही. भगवान शंकर आतमध्ये गेले. भगवान शंकरांना आत आलेलं पाहता क्षणी पार्वती माता संतापली. बघा, कथा आपणही अशीच ऐकली आहे ना, नीट ऐका. की पार्वती माता संतापली. वास्तविक लाजली म्हटलं असतं तरी एक वेळ ठीक होतं, पण इथे या कथेनी असाच शब्द वापरलाय की पार्वती माता संतापली आणि तिने विचारलं की मी कुणालाही आत यायची परवानगी नाही असं सांगून नंदीला उभं केलेलं असताना नंदीने तुम्हाला आत पाठवलं कसं? आणि म्हणून तिने नंदीला जाब विचारला. यावर पार्वतीच्या ज्या सख्या होत्या, या सख्यांनी तिला सांगितलं, अगं तुला या नंदीची काय गरज आहे? कारण हा शेवटी नंदी हा शिवांचा भक्त आहे, शिवांचा गण आहे, तो शिवांचा दास आहे, तो त्यांचीच आज्ञा पाळणार, त्यांचंच म्हणणं ऐकणार. त्यामुळे तू एक काम कर, या नंदीच्या नादी काही लागू नको. तू जगज्जननी आहे, जगाची आई आहेस, जगन माता आहेस. तू तुझा गण वेगळा तयार कर, कारण तुझ्याकडेही शक्ती आहे. त्यामुळे तू तुझा वेगळा गण तयार कर. आणि असं म्हटल्यानंतर पार्वतीने आपल्या अंगावरचा मळ काढला, त्याचा एक पुतळा तयार केला, त्याच्यामध्ये तिने प्राण फुंकले असं आणि त्याला सजीव केलं आणि त्याला आपला द्वारपाल म्हणून त्यानंतर तिने एकदा असंच दारावर नेमलं. भगवान शंकर असेच बाहेरून आले. हा गण, हा मुलगा पार्वतीचा दरवाजामध्ये उभा होता. पार्वती माता आत स्नान करत असताना या मुलाने त्यांना अडवलं की तुम्ही आत जाऊ शकत नाही, कारण माझ्या मातेचा मला तसा आदेश आहे, कोणीही आत यायचं नाही असा आदेश आहे आणि म्हणून तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही असं त्या मुलाने सांगितलं. त्यावर शंकरांनी विचारलं, मुळात दरवाजावर पहारा देणारा तू कोण? या मुलाने सांगितलं, मी पार्वतीचा मुलगा. आता मला सांगा की शंकरांना पार्वतीला मुलगा आहे हे माहित नाही असं या कथेमध्ये दिसतं. यावर असं विचार केला, आपण काही विचारच करत नाही, आपण कथा ऐकत राहतो. मग त्या मुलाचं आणि शंकरांचा थोडा वाद झाला आणि मग
भगवान शंकरांचं आणि त्याचं युद्ध सुरू झालं. भगवान शंकरांनी त्रिशूळ मारला आणि त्या मुलाचं मस्तक उडवलं. ते कुठेतरी त्रिखंडामध्ये जाऊन पडलं आणि त्यानंतर पार्वती माता बाहेर आली, ती पुन्हा संतापली. मग त्या मुलाचं मस्तक कुठे गेलं याची शोधाशोध सुरू झाली. सगळ्यांनी शिवगणांनी शोधलं, मस्तक मिळेना. मग ब्रह्मदेवांना शोधण्याकरता पाठवलं. ब्रह्मदेवांनाही मस्तक मिळालं नाही. आणि मग भगवान विष्णूंना पाचारण करण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जंगलामध्ये जा आणि मग की कुठला जो प्राणी पहिल्यांदा दिसेल तो घेऊन या, त्याचं मस्तक आपण याच्यावर लावूया, असं सांगण्यात आलं. आणि असं सांगण्यात आल्यानंतर ते गेले भगवान विष्णू शोधायला. जंगलामध्ये गेले. कुठे गेले? वर्णन काय आहे कथेत? वर्णन काय येतं की भगवान विष्णू जंगलामध्ये शोधायला गेले आणि मग त्यांना काही दिसलं नाही. तर पहिला दिसला तो हत्ती. त्यांनी हत्तीचं मुंडकं कापून आणलं आणि या मुलाच्या धडावर बसवलं गेलं. त्याच्यामध्ये प्राण फुंकले गेले आणि मग मूर्ती उभी राहिली, जय गजानन, आणि मुलगा तयार झाला. आता मला सांगा, ही अशीच कथा ऐकली की नाही? आत्ताही ऐकली, या आधी सुद्धा अनेक वेळेला ऐकली. पण ही कथा ऐकत असताना कशी ऐकली? कारण कसं आहे, हिअरिंग आणि लिसनिंग यामध्ये फरक आहे. एखादी गोष्ट आपल्या कानावर पडते, पण ती आपण ऐकतोच असं नाही. अशाच पद्धतीने आपण ही कथा लहानपणापासून ऐकलेली असते. म्हणजे बघा ना, लहान मुलगा मोबाईल बघत असतो किंवा टीव्ही बघत असतो. जेवायला वाढलेलं असतं, एकीकडे जेवत असतो, एकीकडे टीव्ही बघत असतो. जेवणात लक्ष नसतं. आई आतून विचारत असते, अरे अजून पोळी वाढू का, अजून पोळी वाढू का? एक नाही आणि दोन नाही. त्या मुलाला ते शब्द ऐकायला येतात की नाही? येतात. शेवटी आई चिडते आणि म्हणते, तो टीव्ही बंद कर आणि सगळं लक्ष जेवणामध्ये दे. हे सुद्धा त्या मुलाला ऐकायला येतं की नाही? ऐकायला येतं. पण तो ऐकतो का? याचं उत्तर नाही, असं आहे. म्हणून ऐकणं आणि ऐकणं यात फरक आहे. हिअरिंग आणि लिसनिंग याच्यामध्ये फरक आहे. कानावर पडणं आणि ऐकणं. म्हणजे ऐकणं या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या मागचा अर्थ समजून घेणं, असं ऐकणं या शब्दाचा अर्थ आहे. आणि म्हणूनच ह्या गोष्टी अनेक वेळेला आपण ऐकलेत पण समजून घेतल्या नाही. आणि म्हणून आपल्याकडे बघा, आपण म्हणतो की लोक मंदिरामध्ये प्रवचन असतं, शेजारीण विचारते दुसरीला, शेजारच्या बाईला, काय काय येते का? कुठे चाललीये? प्रवचनाला चाललीये, कीर्तनाला चाललीये, तू येतेस का? ती म्हणते, तिथे गेल्याने काय होतं? काही नाही ग, काही चार चांगल्या गोष्टी कानावरून जातात. कानावरूनच जातात, कानात जात नाहीत. कारण त्या कानावरूनच जातात. त्या तिथनं गेल्यानंतर प्रत्येक वेळेला अनेक जणांचा भाव त्याच्या मागचा असा असतो, कथा झाली की आरती असते आणि आरती झाली की प्रसाद असतो आणि आम्हाला मतलब फक्त प्रसादाशी असतो. तुम्हाला काय सांगायचंय कथा करायला, प्रवचनकाराला, कीर्तनकाराला? ते सांगा ना. अजून तुम्हाला काय मनातलं वाटत असेल, बोलावं वाटत असेल, ते सगळं बोलून घ्या. आम्हाला या सगळ्याशी काही घेणं देणं नाहीये. कारण याच्या नंतर आरती आहे आणि आरती झाली की प्रसाद आहे. आणि म्हणून आमचं सगळं लक्ष प्रसादावर असतं. आम्ही कथा ऐकायला बसतो, पण ती ऐकत नाही. त्या पद्धतीने ही कथा सुद्धा आम्ही लहानपणापासून ऐकलेली आहे, अनेक वेळेला ऐकली, पण आम्ही त्या कथेच्या मागचा अर्थ मात्र आजतागायत समजून घेतलेला नसतो. कारण ही सगळी कथा ऐकत असताना मनामध्ये प्रश्न यायला हवेत की नाही, की कसं काय बरं हे असं झालं? मुळात पार्वती माता स्नानाला जातीये आणि भगवान शंकर आत आल्यानंतर ती संतापते कशी? तिचे पती आहेत ना ते. मग ती का बरं एवढी संतापली? बरं संतापली तर संतापली, तिने तो मुलगा तयार केला. कशाचा केला तयार मुलगा? अंगावरच्या मळापासून मुलगा तयार केला. मला आता सांगा, कल्याण मधल्या सगळ्या जर स्त्रियांना एकत्र बोलवलं आणि त्यांच्या अंगावरचा मळ काढायचा म्हटलं तरी पुतळा तयार होऊ शकेल का? मग कल्याण मधल्या जर स्त्रियांची ही कथा असेल, तर जी पार्वती माता आहे, जी आदी शक्ती आहे, जी जगत जननी आहे, जगन माता आहे, त्रिपुर सुंदरी आहे, त्रिभुवनात तिच्या इतकी सुंदर कोणी नाही. ती इतकी अस्वच्छ असेल का की तिच्या अंगावर एवढा मळ असेल आणि तो मळ काढून एक अख्खा पुतळा तयार होईल?
नाही मग आमच्यासारखे कीर्तनकार प्रवचनकार असतात ते याच्यातनं काहीतरी अर्थ शोधतात. नाही हे असं कसं असेल, असं नसेल, मग काय बरं असेल. नाही मग पार्वती मातेनी अंगाला उटणं लावलं होतं, चंदनाची उटी लावली होती, हळद लावली होती आणि मग ती तिने काढली आणि त्याच्यापासून पुतळा तयार केला. आता मला अजून एक सांगा, समजा आपल्या सगळ्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर असलेले मेकअपचे सगळे थर जरी उतरवले तरीही त्या थराच्या पासून सुद्धा पुतळा तयार होणार नाही. मग एवढा काय उठणं असेल किंवा उटी असेल तिच्या अंगावर की अख्खा पुतळा तयार होईल. बरं ठीक आहे, चला झाला, मान्य करूयात एक गोष्ट. तो तिने बाहेर उभा केला. भगवान शंकर आले. भगवान शंकरांनी विचारलाय प्रश्न की तू कोण आहेस, आणि तो म्हणतोय की मी माता पार्वतीचा मुलगा आहे, मी पुत्र आहे तिचा. म्हटल्यानंतर मगाशी म्हटलं तसं आपल्या बायकोला मुलगा आहे हे शंकरांना माहित नसेल का हो? भगवंत आहेत ते, देवांचे देव, महादेव असं ज्यांना आपण म्हणतो, शिव आणि शक्ती एकरूप आहेत असं आपण ज्यांचं वर्णन करतो, त्यांना हे माहिती नसेल का? बरं त्याही नंतर ते सगळं ऐकल्यानंतर अगदी आपण सामान्य विचार करू, आपल्या दारामध्ये आपला लहान मुलगा उभा आहे किंवा आपला नातू उभा आहे आणि आपण बाहेरून आलो, तो दरवाजा अडवून उभा आहे, तो म्हणाला आत जायचं नाही, तर आपण काय करू? आपण छान त्याला उचलून घेऊ, त्याची छान गालाची पापी घेऊ आणि त्याला कडेवर घेऊन आपण आतमध्ये जाऊ का मारून टाकू? मग सर्वसामान्य आपण असूनही आपण जर असं करत नाही, तर जे भगवंत आहेत, भगवान शिव आहेत, जे देवांचे देव आहेत, महादेव आहेत, ते त्या मुलाला मारून टाकतील का? ते इतके क्रोधी असतील का की त्यांनी त्या मुलाला मारून टाकलं? बरं त्यातही त्यांनी काय केलं, त्रिशूळाने त्या मुलाचं मस्तक उडवलं असं आपण कथेमध्ये वाचतो. आता त्रिशूळ साधारण एक कोणतंही शस्त्र कसं चालवायचं याचा एक अगदी प्राथमिक बेसिक अभ्यास जरी आपला असेल तरी आपल्या लक्षात एक गोष्ट येतं की त्रिशूळ हे शस्त्र असं आहे की जे छातीत खुपसून किंवा पोटात खुपसून मारायचं असतं. मग त्यांनी मस्तक उडवलं हे कसं काय शक्य आहे? मस्तक उडवायचं झालं तर तलवारीने किंवा खडगाने उडवलं असं जर असेल तर ठीक आहे ना, पण त्रिशूळाने मस्तक उडवलं ही गोष्ट कानाला खटकते. बरं ते उडालं मस्तक आणि ते तिथेच न पडता ते त्रिखंडात कुठेतरी पडलं जाऊन, ते मिळेना. मग ते शोधायला शिवगणांना बोलावलं, शिवगणांनाही कळलं नाही, ब्रह्मदेवांना बोलावलं. ब्रह्मदेव पूर्ण त्रिखंड फिरले आणि तरीही ते मस्तक मिळालं नाही. ज्यांच्या केवळ संकल्पाने ही पृथ्वी तयार झाली, नवे नवे हे ब्रह्मांड तयार झालं, नवे असे अनंत कोटी ब्रह्मांड ज्यांच्या केवळ संकल्पाने तयार होतात, त्या ब्रह्मदेवांना ब्रह्मांडातलं असं कोणतं स्थान आहे की जे माहित नाही आणि तिथे या मुलाचं मस्तक पडलं? आता हे पडलं ते पडलं, ब्रह्मदेवांना मिळालं नाही. ब्रह्मदेव तयार करू शकत होते की नाही दुसरं मस्तक? त्यांना ते अगदी शक्य होतं, कारण अनेक जण ही जी सगळी सृष्टी ही ब्रह्मदेवांनी तयार केली आहे. मग ते न करता तेच मस्तक शोधण्याकरता पुन्हा भगवान विष्णूंना पाचारण केलं गेलं. आता भगवान महाविष्णू हे काही मस्तक शोधण्याच्या कामाकरता त्यांच्याजवळ एवढे दूत आहेत, त्या कुठल्याही दूताला पाठवू शकले असते, पण तरीही ते न जाता स्वतः भगवान विष्णू शोधायला जातात. बरं ते कुठे शोधायला जातात? काय कथा वर्णन करते की जंगलात. आता ही सगळी कथा घडती कुठे? हिमालयात, कैलासावर, म्हणजे भगवान शंकरांच्या घरी. तिथे जंगल कुठनं आलं? आजही कैलास पर्वताचं वर्णन आपण ऐकतो, तिथे जंगल कुठलं आलं? बरं त्या जंगलात महाविष्णू शोधायला गेले आणि त्यांना दुसरं काही मिळालं नाही, तर पहिला प्राणी दिसला हत्ती, आणि म्हणून त्यांनी हत्तीचं मुंडकं शोधून आणलं. आता कैलासावर हत्ती आहे ही गोष्ट आपल्याला पटते का हो? ही सुद्धा गोष्ट आपल्याला पटत नाही. हे एवढं मोठं धूळ त्या कैलास पर्वतावर गेलं कसं? आजही कैलासावर कोणी चढू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग असं असताना हा हत्ती कैलासावर चढला कसा? भगवान महाविष्णूंना तोच पहिला दिसला कसा? बरं तो आणला, त्या हत्तीचं मुंडकं कापून आणलं आणि त्या मुलाच्या धडावर बसवलं असं वर्णन आहे. आता तो मुलगा कितीही अवाढव्य आहे अशी कल्पना करा आणि हत्ती कितीही कुपोषित आहे अशी कल्पना करा, तरी हत्तीचं मस्तक त्या लहान मुलाच्या धडावर कसं बसेल? प्रश्न पडायला हवा की नाही? आम्हाला तो पडत नाही. याचं कारण आम्ही ऐकतच नाही.
याचं कारण आम्ही ऐकतच नाही, आमचं लक्षच नसतं. साधं बघा, आम्ही मोरयाच्या दर्शनाला मोरयाच्या देवळात जातो, चतुर्थी कालच झालीये. अनेक जणांची असेल, अनेक जण मुद्दामून आवर्जून मोरयाच्या दर्शनाला जातात. दर्शन घेऊन बाहेर आला की विचारावं, मोरयाच्या अंगावर कोणत्या रंगाचं धोतर होतं, सांगता येत नाही. याचं कारण आम्ही नीट दर्शनच घेतलेलं नसतं. आम्ही नीट पाहतच नाही, आम्ही नीट ऐकतच नाही, आमचं तिथे लक्षच नसतं. मग आमचं लक्ष कुठे असतं ते मी सांगत नाही प्रवचनात. तर सगळ्यांना माहितीये मंदिरात गेल्यानंतर कुणाची लक्ष कुठे कुठे असतात ते. तो आजच्या माझ्या प्रवचनाचा विषय नसल्यामुळे मी त्या बाबतीत काही बोलत नाही. पण आम्हाला लक्षच नसतं, कारण मगाशी म्हटलं तसं आम्ही कथा कानावरून जाते, आम्ही कथा ऐकत नाही, आणि म्हणून या कथेतले हे कोणतेही प्रश्न आम्हाला पडत नाहीत. आणि मग हे सगळे प्रश्न ज्या वेळेला लक्षात येतात त्यावेळेला असं वाटतं, खरोखरच काय सांगायचं असेल या कथेतून वेदांना किंवा उपनिषदांना किंवा पुराणांना. आमच्या पुराणांच्या ज्या कथा आहेत, या कथा अन्योक्ती प्रकाराच्या आहेत. म्हणजे त्या आपल्या करता आहेत, पण आपल्याला उद्देशून सांगितलेल्या नाही. म्हणजे संस्कृतचा अभ्यास करायला आपण घेतला, आमचे एक गुरुजी होते, ते आम्हाला अशा अन्योक्ती शिकवत होते, आणि त्याच्यामध्ये होती गर्दभान्योक्ती. त्या गुरुजींनी आम्हाला विचारलं, मुलांना ही काय आहे? गर्दभान्योक्ती आहे. ठीक आहे, ही कुणाला उद्देशून सांगितलेली आहे? गाढवाला उद्देशून सांगितलेली आहे. गाढवाला सुभाषित कळतं का म्हणाले. आम्ही म्हटलं नाही. त्यांनी विचारलं, तुम्हाला कळलं का? काय उत्तर द्यायचं? आम्हाला उत्तर देता येत नाही, कारण अन्योक्ती हा प्रकारच असा आहे की ती खरं तर आमच्या करता आहे, पण आम्हाला उद्देशून सांगितलेली नाही. त्या कथेचा अर्थ आम्हाला खोलात जाऊन समजून घ्यावा लागेल, त्याचं चिंतन करावं लागेल की नक्की या कथेच्या माध्यमातून कथाकाराला किंवा पुराणाला त्या आम्हाला नेमकं काय सांगायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या कथा बाहेर लावायच्या नसतात, तर त्या आपल्याला लावून घ्यायच्या असतात, आतमध्ये लावून घ्यायच्या असतात. मग ह्या आतमध्ये लावायच्या म्हणजे काय करायचं, तर ही कथा समजून घ्यायची असेल तर या संपूर्ण देहामध्ये पार्वती कुठे आहे हे शोधावं लागेल. कुठे आहे पार्वती? तर या संपूर्ण देहामध्ये स्त्रीलिंगी रूप जे आहे ते म्हणजे आपली बुद्धी. आपण बुद्धीला म्हणतो की नाही, ती बुद्धी, ते मन असं आपण म्हणतो, ते चित्त असं आपण म्हणतो. तर ही जी पार्वती आहे ती आपली बुद्धी आहे. बुद्धीमध्ये ती पार्वती जणू काही वास करते आहे, किंवा त्या बुद्धीला पार्वती असं संबोधलं गेलेलं आहे. मग या पार्वतीने अंगावरचा मळ काढला, याचा काय अर्थ घ्यायचा, तर आपल्या बुद्धीवर जे मळ साठलेले आहेत, कसले मळ साठलेले आहेत, पुराण वर्णन करतं, अहम ममात्मको बंधा मुक्तस्ताभ्याम विवर्जिता. मुद्गल पुराण वर्णन करतं. नाव पण किती छान आहे बघा, मुद्गल. मुद म्हणजे आनंद, आणि गल म्हणजे ओसंडून वाहणे. ज्या पुराणातून हा परिपूर्ण आनंद, हे शाश्वत समाधान ओसंडून वाहत आहे, त्याला म्हणायचं मुद्गल पुराण. आणि गणेशाच्या सगळ्या उपासनेचा मुद्गल पुराणांनी जास्तीत जास्त आपल्यापर्यंत हे उपासना पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मुद्गल ऋषींनी. तर हे पुराण वर्णन करतं बुद्धीवर कोणता मळ साठलेला आहे, अहम आणि मम, हे दोन, मी आणि माझं, या दोन गोष्टी, या दोन गोष्टींचा मळ या बुद्धीवर माझ्या साठलेला आहे. आणि या मळाला बाजूला करावं लागेल, या मळाला बाजूला करावं लागेल. मग पार्वतीने आपल्या अंगावरचा मळ काढला, याचा अर्थ असा आहे, त्या आदिशक्तीने, त्या परब्रह्म परमात्म्याची, त्या निर्गुण निराकाराची इतकी उपासना केली, आणि आपल्या बुद्धीवर चढलेला जो अहम आणि मम म्हणजे मी आणि माझं, याचा जो मळ होता, हा मळ बाजूला केला. हा मळ बाजूला करते ती पार्वती असते, ती बुद्धी असते, तिला प्रज्ञा असं भगवद्गीतेने म्हटलं.
आणि हा मळ बाजूला जेव्हा बुद्धीवरचा होतो तेव्हा साक्षात भगवंत समोर प्रकटतात. तोपर्यंत भगवंत प्रकटले तरी बुद्धीवर जर मी आणि माझं याचा मळ असेल तर भगवंत समोर आला तरी बुद्धी मान्य करायला तयार होत नाही. मग जेव्हा अहम आणि मम म्हणजे मी आणि माझं याचा मळ बुद्धीपासून लांब होतो, निघून जातो, निर्मल अशी ती बुद्धी होते, त्यावेळेला ज्यांचं प्रगटीकरण होतं त्यांना भगवंत असं म्हणतात. आणि मग अशी ही बुद्धी त्या भगवंताच्या चरणाशी रममाण होते आणि ती म्हणायला लागते, हाच नियम माझा, न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी सुषुप्ती अवघा पांडुरंग. कारण ती बुद्धी त्या भगवंताच्या चरणाशी अशी एकरूप होऊन जाते आणि मग येतात ते भगवान शंकर. मग येतात ते भगवान शंकर. कारण त्या सगुण साकारापाशीच ती बुद्धी अडकून राहते. पण सगुणापासून निर्गुणापर्यंतचा प्रवास करणं हेच जीवाचं खरं लक्षण आहे, हेच जीवाचं खरं ध्येय आहे. आणि म्हणून भगवान शंकर येतात. भगवान शंकर म्हणजे पूर्ण ज्ञान असं म्हटलं जातं. ज्ञानाची जी परंपरा आहे आपल्याकडे ती भगवान शंकरांपासून चालू झाली आणि म्हणून भगवान शंकरांना आदिनाथ असं म्हणतात. पहिले या जगातले गुरु कोण? तर भगवान शंकर आहेत. आणि म्हणून हे शंकर येतात आणि ते त्या बुद्धीला सगुणापासून निर्गुणाच्या पातळीपर्यंत नेतात. आणि या करता ते काय करतात? त्या मुलाचं मस्तक उडवतात. त्या मुलाचं मस्तक उडवतात. मस्तक उडवतात याचा अर्थ काय? मस्तक याची खरी ओळख, आपल्याला एखाद्या व्यक्तीला ओळखायचं असेल, नुसता हात आणून दाखवला, सांगता येतं का हा हात अमुक व्यक्तीचा आहे? नाही सांगता येत. एखादा नुसता पाय आणून दाखवला, सांगता येतं का हा पाय अमुक व्यक्तीचा आहे? नाही सांगता येत. पण चेहरा जर आणून दाखवला तर सांगता येतं की नाही, हो हा चेहरा यांचा आहे. कारण कोणालाही ओळखायचं झालं तर त्याचा संबंध हा चेहऱ्याशी येतो, मस्तकाशी येतो. आणि म्हणून भगवान शंकर ते मस्तक उडवतात की सगुण साकारातून बाजूला होऊन आता आपली प्रगती ही निर्गुण निराकारापर्यंत पोचली पाहिजे. सर्व चराचर सृष्टीत असलेल्या त्या परमात्म तत्वापर्यंत पोचली पाहिजे असं सांगतात. आणि म्हणून इतर सगळ्या देवतांची रूप ठरलेली आहेत बघा, पण मोरयाचं रूप ठरलेलं नाही. आणि म्हणून समर्थ या ओवीच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, झालाची नाही त्या अरूपाला रूप कैचे. मोरया कसा आहे? अरूप आहे, त्याचं रूप ठरलेलं नाही. कसा आहे मोरया? अरूप आहे असं म्हणतात. याचं कारण बघा, भगवान तुलसीदासांनी भगवंताच्या दर्शनाची, रामप्रभूंच्या दर्शनाची इच्छा निर्माण केली आणि राम लक्ष्मण घोड्यावरून दर्शन द्यायला आले. तुलसीदास म्हणतात, हे असं दर्शन मला नकोय. मग कसं दर्शन हवंय? दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा पुरतो मारुतीर्यस्य तम वंदे रघुनंदनम. मला अशाच रूपात दर्शन हवंय, कारण रामप्रभूंचं हे रूप आमच्या डोळ्यात साठलेलं आहे, नवे नवे तसंच रूप आहे. अहो, त्या मलंगाच्या वेशामध्ये नाथांना दत्तप्रभूंनी दर्शन दिलं. नाथ म्हणतात, लहान होते, हे असं दर्शन मला नकोय. मग मला कसं दर्शन हवंय? 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. मला जे वेदांनी वर्णन केलंय, जे शास्त्रांनी वर्णन केलंय दत्तप्रभूंच्या रूपाचं, तसंच दर्शन मला हवंय. मग सगळ्या देवतांची रूप ही ठरलेली आहेत, पण समर्थ म्हणतात मोरया मात्र अरूप आहे. याचं कारण, बाजारातनं आलं आणा त्यात आम्हाला मोरया दिसतो, वांग आणा त्यात दिसतो, भोपळा आणा त्यात दिसतो, झाडाच्या खोडात सुद्धा आम्हाला मोरया दिसतो, दगड मांडले तरी त्यात दिसतो, रांगोळीने गोपद्म काढा आम्हाला मोरया दिसतो, नवे नवे जास्वंदीच्या 5 पाकळ्या एकत्र करून ठेवा मोरया दिसतो, पिंपळाची 5 पानं ठेवा मोरया दिसतो. अहो, इतकंच कशाला, नर्मदेतला गोटा आणला ना तरी नर्मदेश्वर म्हणून आम्ही त्याची पूजा करतो.
आणि म्हणून मोरया हा कुठल्याही रूपात आम्हाला दिसतो. लहान मुलांशी तो खेळत असेल अशाही रूपात तो आम्हाला भावतो. तो शेतकऱ्याच्या वेशातही भावतो, तो जवानाच्या वेशातही भावतो, तो मल्हारी मार्तंडाच्या वेशातही भावतो, शंकरांच्या वेशातही भावतो, रामप्रभूंच्या वेशातही मोरया आम्हाला भावतो. याचं कारण मोरया अरूप आहे. आणि रूपाचा संबंध मगाशी म्हटलं तसा चेहऱ्याशी असतो, मस्तकाशी असतो. आणि सगळ्या देवतांपेक्षा वेगळं जे काही मोरयाकडे असेल तर ते त्याचं मस्तक आहे. कारण मोरयाचं जे धड आहे, शरीर आहे, ते तुमच्या आमच्यासारखं आहे. हा, आता ते चतुर्भुज आहे, त्या सगळ्याच देवता आपल्याकडच्या चतुर्भुज आहेत, तो विषय वेगळा आहे. पण मोरयाचं जे शरीर आहे ते तुमच्या आमच्यासारखं आहे. पण त्याचं जर काही वैशिष्ट्य असेल, वेगळेपण जर काही असेल, तर ते वेगळेपण म्हणजे हे मोरयाच्या मस्तकातच आहे, त्याच्या चेहऱ्यातच आहे. आणि कारण त्याचा चेहरा कसा आहे तर ते गज मस्तक आहे. मस्तक कसं आहे मोरयाचं? हे गज मस्तक आहे. आता गज मस्तक म्हणजे काय? हत्तीचं मस्तक लावलंय असं मगाशी कथेत आपण म्हटलं, असं समजून गज कळत नाही. एलिफंट हेडेड गॉड असं म्हटलं तर चोथाच होतो सगळा. असं काहीच म्हणून आम्हाला ते कळणार नाही. तर जो वेदांनी शब्द वापरला, जो शास्त्रांनी वापरला, तोच शब्द वापरावा लागेल. कारण आपल्याकडे एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. शब्दानाम धातूनाम अनेक अर्थ असं म्हटलं जातं की एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. त्यामुळे त्याचा विचार करत असताना तिथे जो शब्द वापरला तोच शब्द समानार्थी आहे म्हणून बदलायला परवानगी नाही. उदाहरणार्थ बघूयात, आपल्याकडे रव या शब्दाचा अर्थ काय होतो? आवाज. रव म्हणजे आवाज, म्हणजेच नाद, म्हणजेच ध्वनी. बरोबर? मग आता रव या शब्दाचा अर्थ आवाज आहे, नाद आहे, ध्वनी आहे. मग रव या शब्दाच्या जागी कुठलाही यातला समानार्थी शब्द वापरून चालेल का हो? ती सुंदर युवती चालत आली आणि तिच्या पदांच्या नादानी असं म्हणतं दणाणून गेला, असं काही म्हटलं तर वाक्य ऐकायला कसं वाटतं? ऐकायला बरोबर वाटत नाही. मग सुंदर युवती असेल तर तिच्या पदांचा आवाज म्हणता येणार नाही, पदांचा नाद म्हणता येणार नाही, घोष म्हणता येणार नाही. तिथे पद रव असाच शब्द वापरावा लागेल. पद रव असाच शब्द वापरावा लागेल. त्यानंतर जो ढोल असतो त्याचा घोष असा शब्द वापरावा लागतो. एखाद्या पक्ष्यांचा मंजुळ ध्वनी असा शब्द वापरावा लागतो. तिथे मंजुळ रव असं वापरून चालत नाही. त्यामुळे जरी शब्द समानार्थी असले तरी तिथे तोच वापरायचा असतो. आणि म्हणून बदलायला परवानगी नाही. आमच्या संस्कृतीने शब्द वापरला. मोरयाचं वैशिष्ट्य कशात आहे तर ते त्याच्या मस्तकात आहे. याचं कारण त्याचं मस्तक गज मस्तक आहे. इथे शब्द वापरला गज. आता हा गज शब्द समजून घ्यावा लागेल, तेव्हाच समर्थांनी जे अरूप म्हटलंय ते कळेल. समर्थांनी जे म्हटलेलं आहे की जयास लटिकाची आळ आला, त्याच्यावर हा खोटा आळ आलेला आहे. समर्थ म्हणतात काय? जो माया गौरीपासून, तो पार्वतीपासून झाला, हा त्याच्यावरचा खोटा आळ आहे. तो तसा झालेला नाही. तो तसा झालेला नाही, तो झालाची नाही म्हणाले. समर्थ म्हणतात झालाची नाही म्हणजे तसा झाला नाही, मग तो होताच. तो आधीपासून होताच. तो पार्वतीनी आणि शंकरांना तो समजला, असा त्याचा अर्थ आहे. तो मुळात होता आणि म्हणून शंकरांना गजाननांचे पिता, जनक असं म्हटलं गेलं. गणेशांचे जनक, गणेश जनक असं शंकरांना म्हटलं गेलं. आता याचा अर्थ काय तो आधी समजून घेऊ आणि मग अरूपाकडे जाऊया. की शंकरांना गजाननांचे जनक असं म्हटलं गेलं. आता आपल्याकडे बघा, जनक या शब्दाचा अर्थ होतो वडील. मग तुम्ही म्हणाल की म्हटलं की नाही, मग शिव हे त्याचे वडील आहेत म्हणजे तो त्यांचा मुलगा झाला. कोणत्या अर्थाने? मगाशी म्हटलं तसं एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. आता जनक या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. आपण 7वी 8वीत शिकतो आणि त्यावेळेला आपल्याला
न्यूटनचा सिद्धांत शिकवला जातो गुरुत्वाकर्षणाचा. आणि त्यामध्ये असं शिकवलं जातं की तो न्यूटन एक दिवस बसला होता, ते झाडावरनं फळ खाली पडलं आणि ते खाली पडलेलं पाहिल्यानंतर त्याचा विचार सुरू झाला, फळ वरनं खाली कसं येतं, आणि मग त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आता मला सांगा, मुळात न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हे वाक्य बरोबर आहे का? तर याचं उत्तर असं आहे, हे वाक्य चुकीचं आहे. न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला नाही. शोध कशाचा लावतात? जे आधी अस्तित्वात नसतं त्याचा शोध लावला जातो. मग न्यूटनच्या आधी गुरुत्वाकर्षण अस्तित्वातच नव्हतं का हो? त्यावेळी फळं पडत होती ती वर जात होती का? तसं काही नव्हतं, फळं खालीच येत होती, गुरुत्वाकर्षण होतच. न्यूटनला त्याचा बोध झाला. त्यामुळे वाक्य खरं बरोबर काय आहे? न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा बोध झाला. पण आपण लहानपणापासून हेच शिकत आलो की न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला आणि म्हणूनच न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा जनक असं म्हटलं जातं. असं आपण शिकलेलो असतो. परीक्षेत प्रश्न येतो, गुरुत्वाकर्षणाचा जनक कोण? आपण न्यूटन असं उत्तर लिहून येतो, आपल्याला मार्कही मिळालेले असतात. पण आता याचा अर्थ इथे असा आहे का की न्यूटनला गुरुत्वाकर्षण नावाचा मुलगा झाला असा अर्थ आहे का हो? असा अर्थ नाही. तर ते तत्व होतच, त्याचा बोध न्यूटनला सगळ्यात पहिल्यांदा झाला, म्हणून त्याला त्याचा जनक असं म्हटलं गेलं. त्याच पद्धतीने या परमात्म तत्वाचा बोध शिवांना आणि पार्वती मातेला सगळ्यात पहिल्यांदा झाला, म्हणून त्या परमात्म तत्वाचे माता आणि पिता अशा यांनी गणपतीचे माता पिता म्हणून या शंकरांचा आणि पार्वतींचा उल्लेख केला जातो. मुद्गल पुराणामध्ये किंवा गणेश पुराणामध्येही हे वर्णन येतं, किंवा इतर अनेक पुराणातही हे वर्णन येतं की ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्मदेव आणि भगवान महाविष्णू एकमेकांना भेटले आणि त्यांनी विचारलं, तुम्ही कोण? हे म्हणतात, मला कोण, मी हे माहिती नाहीये. विष्णू विचारतात ब्रह्मदेवांना, तुम्ही कोण? ते म्हणतात, मी कोण हे मलाही माहिती नाहीये, फक्त मला एवढंच कळतंय की माझ्याजवळ अफाट शक्ती आहे. भगवान विष्णू म्हणाले, मलाही तसंच कळतंय की माझ्याजवळ अफाट शक्ती आहे. मग आपल्या दोघांजवळ किती शक्ती आहे ही आजमावून बघूयात. आणि म्हणून भगवान महाविष्णू ब्रह्मदेवांच्या शरीरामध्ये शिरले, त्यांची शक्ती आजमावली आणि भगवान विष्णू बाहेर आले. आता ब्रह्मदेव म्हणाले, मी तुमची शक्ती आजमावतो. आणि म्हणून ब्रह्मदेव आता भगवान महाविष्णूंच्या शरीरामध्ये शिरले आणि मग भगवान महाविष्णूंनी योग सामर्थ्याने आपल्या शरीराची सगळी द्वारं बंद केली. असं वर्णन आहे पुराणामधनं, सगळ्या पुराणातलं हे वर्णन येतं. आणि मग ही सगळी द्वारं बंद केल्यानंतर भगवान ब्रह्मदेव हे विष्णूंच्या नाभी कमलातून बाहेर आले असं वर्णन येतं. आणि हे दोघे जण सांगतात की हो, मला मी कोण हे माहिती नाही, तू कोण हे माहिती नाही, पण आपल्या दोघांजवळही खूप अफाट शक्ती आहे. आणि ही चर्चा चाललेली असतानाच तिथे एक ज्योतिर्लिंग प्रकट झालं, ते होते भगवान शंकर. भगवान शंकरांनी त्यांना विचारलं की मीही असाच कोणीतरी आहे, पण मी कोण हे मला माहिती नाही, तुम्ही कोण हेही मला माहिती नाही, तुमच्याजवळ जशी ताकद आहे तशीच ताकद माझ्याजवळही आहे. इतक्यात तिथे आदिमाता, आदिशक्ती पार्वती माता प्रकट झाली, सूर्य प्रकट झाला आणि हे 5 जण आपापसात, पंचायताने असं म्हटलं जातं यांना, हे 5 जण आपापसात बोलायला लागले. कोण आहात तुम्ही? कोणीच कोणाला माहिती नाही. यातले कुणी एकमेकाला, आपल्याला 5 जणांपैकी कोणी कुणाला तयार केलंय का? कुणीच कुणाला तयार केलेला नाही. तरीही आपण 5 जण आहोत आणि आपल्या 5ही जणांजवळ अत्यंत अद्वितीय अशी शक्ती आहे. म्हणजे याचा अर्थ आपण जर कुणी एकमेकाला तयार केलेलं नसेल तर आपल्याला तयार करणारा असा कोणीतरी वेगळा आहे. आणि मग तो कोण आहे हे समजून घ्यायला हवं. तो कोणी का असेना, त्याला आमचा नमस्कार असो. वेदांमध्ये वाक्य येतं की यस्मै तस्मै नमो नमः, की जो कोणी हा आहे आम्हाला निर्माण करणारा, त्याला आमचा नमस्कार असो. आणि मग हा आम्हाला निर्माण करणारं हे तत्व नक्की कोण आहे याचा सगळ्यात पहिला बोध कुणाला झाला असेल तर तो शंकर आणि पार्वती यांना झाला. आणि म्हणून त्यांना गणेशांचे माता पिता म्हटलं जातं. सापेक्ष रीतीने गणेशांना यांचे पुत्र म्हटलं जातं. या व्यतिरिक्त भगवान मंगलमूर्ती हे केवळ शंकर आणि पार्वतीचे पुत्र नाहीत, तर ते
परब्रह्म परमात्म स्वरूप आहे, ते ओंकार रूप आहे, ते निर्गुण निराकार, जे एकमेव सत्य असं ज्याला म्हटलं जातं, ते तत्व हे भगवान गणेश आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी किती सुंदर वर्णन केलं, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. बघा, आपण समर्थांचं वर्णन पाहतोय गणेश वंदनेचं, तुकाराम महाराजही हेच वर्णन करतात, फक्त शब्द वेगळे आहेत. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. कुणाचं? अकारतो ब्रह्म, उकारतो विष्णू, मकार महेश, मानियेला ऐसे तिन्ही देव, जेथुनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची. हेच वर्णन वेद करतात, हेच वर्णन उपनिषद करतात, हेच वर्णन शास्त्र करत, पुराण करत, तेच वर्णन संत करतात. जयासी लटिकाची आळ आला, जो माया गौरी पासून जाहला, तो केवळ पार्वतीचा मुलगा नाही, तर ते परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे, तो ओंकार स्वरूप आहे. त्यामुळे तो पार्वतीला झाला नाही, तो आधीपासून होताच. तिने जेव्हा तिच्यावरचे अहम आणि मम आणि मी आणि माझं हे बंध, हे मळ बाजूला केले, तेव्हा तो तिच्या समोर प्रकट झाला. आणि म्हणून माझा मोरया अरूप आहे, झालाची नाही त्या अरूपाला रूप कैचे, असे समर्थ म्हणतात. मोरया कसा आहे? अरूप आहे. रूपाचा संबंध हा चेहऱ्याशी आहे, रूपाचा संबंध हा मस्तकाशी आहे. आणि मग अशी म्हटलं तसं मोरयाचं वेगळेपण जर काही असेल तर ते त्याच्या मस्तकातच आहे, गज मस्तक आहे. आणि म्हणून एवढं गज मस्तक काय ते समजून घेऊ, म्हणजे समर्थांच्या या ओवीचं थोडस का होईना चिंतन केल्यासारखं आपल्याला वाटेल. आणि मग हे गज म्हणजे काय आहे? तर या गज, ग आणि ज असे दोन शब्दांनी गज शब्द तयार होतो. या दोनही शब्दांना आपण पलटवूया, परावर्तित करूया. आता काय होईल? गजच होईल जग. मग आता हे जग, जगाचं वर्णन करता येतं. या जगाची कुठेतरी सुरुवात झाली म्हणून ते साधी आहे, या जगाचा कधीतरी अंत होणार आहे म्हणून ते शांत आहे. या जगाचे विविध विभाग आहेत आणि म्हणून ते अवयव आहे, ते सापेक्ष आहे. हे सगळं जग 3 गुणांनी बनलेलं आहे म्हणून ते सगुण आहे. मग जगाचं वर्णन आपल्याला करता येतं, साधी आहे, शांत आहे, अवयव आहे, सापेक्ष आहे, त्याच पद्धतीने सगुण आहे. अशा सगळ्या पद्धतीचं जगाचं वर्णन करता येतं. मग या सगळ्याच्या विपरीत म्हणजे विरुद्ध, साधीच्या विरुद्ध अनादी, अनंत, सगुणच्या निर्गुण, निराकार, अशा पद्धतीचं जे तत्व आहे त्याला गज म्हणतात. आणि जे साधी आहे, शांत आहे, अवयव आहे त्याला जग म्हणतात. आणि असं हे निर्गुण निराकार बरोबर विरुद्ध असलेलं जे तत्व आहे त्याला गज असं म्हटलं जातं. आणि त्याची ओळख ही याच माध्यमातून होते. आणि म्हणून गणपतीला गज मस्तक असं म्हटलं जातं. आणि म्हणून मगाशी म्हटलं तसं तो अरूप आहे, तो निर्गुण निराकार आहे, तो मानेच्या वर निर्गुण निराकार आहे आणि मानेपासून खाली हा सगुण साकार आहे. कारण तिथे खाली तो तुमच्या आमच्यासारखा आहे. पण त्याचं जे संपूर्ण सगळं वैशिष्ट्य आहे, हे सगळं वैशिष्ट्य हे मस्तकातच आहे. आणि म्हणून तो केवळ शंकर पार्वतीचा मुलगा नाही, त्यांना पहिल्यांदा हे तत्व कळलं. याचं कारण मोरया ही एकमेव देवता अशी आहे, सगळ्या देवतांबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून हे वाक्य सांगते. ब्रह्मदेवांनी मोरयाची उपासना केली आणि मोरयाचं एक स्थान निर्माण केलं, ते थेऊरचा चिंतामणी. भगवान महाविष्णूंना अडचण आली, त्यांनी मोरयाची उपासना केली आणि मोरयाचं एक स्थान निर्माण केलं, ते सिद्धटेकचा सिद्धिविनायक. माता पार्वतीला काही अडचण आली आणि म्हणून तिने
मोरयाची उपासना केली, त्या परब्रह्म परमात्मा तत्वाची उपासना केली आणि स्थान निर्माण केलं, तो लेण्याद्रीचा गिरिजात्मा. भगवान शंकरांना काही अडचण आली आणि म्हणून त्यांनी या परब्रह्म परमात्म्याची उपासना केली आणि एक स्थान निर्माण केलं, तो रांजणगावचा महागणपती. अशा अनेक देवतांनी मोरयाची उपासना करून अनेक स्थानं निर्माण केलेली असल्याचे पुरावे आपल्या वेदांच्यात, उपनिषदांच्यात, पुराणांच्यात, शास्त्रांच्यात मिळतात. पण मोरयाने इतर कोणत्या देवतेची उपासना केली आणि त्याचं स्थान निर्माण केलं, असं एकही वर्णन सगळ्या वेदांच्यात, पुराणांच्यात कुठेही मिळत नाही. याचं कारण त्याच्या पलीकडे दुसरं कोणतं तत्वच नाही. हे अगदी शेवटचं तत्व आहे. हे पूर्णपणे थांबण्याचं तत्व आहे. आणि म्हणूनच मोरयाचा आवडता रंग कोणता आहे? तर तो लाल आहे. आणि लाल हा रंग कसला आहे? हा थांबण्याचा रंग आहे. आजही चौकात लाल रंगाचा सिग्नल लागला की सगळे थांबतात की नाही? आपल्याकडे देवदेवतांचे वेगवेगळे रंग सांगितलेले आहेत. जगदंबेचा रंग सांगितलाय हिरवा. हिरवा लागला की सगळे चालू होतात, धावपळ चालू होते, धावाधाव चालू होते, पळापळ, गडबड, गोंधळ चालू होतो. याचं कारण ती अशीच खेळवते सगळ्यांना. पण मोरयाचा मात्र रंग सांगितलाय लाल. लाल रंग दिसला की सगळेजण थांबतात. या संपूर्ण जगामध्ये कुठलंही मशीन घ्या, कुठलंही मशीन घ्या, त्या मशीनला चालू करायचं असेल तर हिरवं बटन दाबावं लागतं आणि थांबवायचं असेल तर लाल बटन दाबावं लागतं. भाषा त्या मशीनवरची कोणतीही असू दे, लाल रंग हा थांबण्याचा असतो आणि मोरया ही थांबण्याची जागा आहे. आणि म्हणून ते अगदी अंतिम असलेलं तत्व आहे, परमात्म तत्व आहे. म्हणून त्याची उपासना शंकर पार्वती करतात आणि ते इच्छा व्यक्त करतात, तुम्ही परब्रह्म परमात्मा, तू आमच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला ये. आणि म्हणून मोरयाने जे अनेक अवतार घेतलेले आहेत, त्यातले जास्तीत जास्त अवतार शंकर पार्वतीच्या पोटी झालेत. कारण सगळ्यात पहिल्यांदा हे तत्व त्या दोघांना समजलेलं आहे, म्हणून त्यांना त्यांचे आई वडील म्हणतात. पण अहो मला सांगा, ज्या वेळात या मोरयाने अवतार घेतलेले आहेत त्यावेळी पार्वतीने आधी त्यांची उपासना केली आहे, शंकरांनी आधी उपासना केली आहे. आई वडिलांनी मुलाची उपासना करावी असं काही आहे का हो? म्हणजे आत्ताच्या काळातलं सोडून द्या, आई वडील अगदी प्रार्थना करतात, विनवण्या करतात, पण तेव्हा तरी असं नव्हतं ना की शंकरांनी विनवणी करत बसावं मोरयाला. तो त्यांचा केवळ मुलगाच असता तर त्यांनी त्याची उपासना कशा करता केली असती? तर तो त्यांचा केवळ मुलगा नाहीये, ते परब्रह्म परमात्म तत्व आहे. तो त्यांना झाला नव्हता, तो होताच. त्यांच्या ज्ञानामुळे तो त्यांच्यावर प्रसन्न होऊन तो प्रकट झाला. आणि म्हणून समर्थ म्हणतात, झालाची नाही त्या अरूपाला रूप कैसे. आणि म्हणून पुढे असं समर्थ दुसऱ्या ओवीत म्हणतात, तेथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार, परी तयासी नमस्कार भावबळे माझा. पण या अशा मोरयाला वंदन करायचं असेल तर ते निर्गुण निराकार तत्व असं समजून वंदन करता येत नाही. याचं कारण समर्थांनी दासबोधात लिहिलेली एक ओवी आहे, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. आम्हाला असा निर्गुण निराकार परमात्मा कळत नाही, म्हणून आम्हाला सगुण साकाराचा आश्रय घ्यायला लागतो. सगुणाचाही आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचार संत संगे. सगुणाचंच बोट धरून त्या निर्गुण निराकार गजाननापर्यंत जावं लागतं. त्याच्यापर्यंत जायचं असेल तर दासबोधाच्या सुरुवातीची पण पहिली ओवी समर्थ लिहितात, ओम नमोजे गणनायका सर्व सिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा, असं म्हणाले. अज्ञान भ्रांती छेदका, हे जे काही अज्ञान आम्ही आमच्या डोक्यात घुसवून ठेवलेलं आहे की तो केवळ शिव पार्वतीचा पुत्र आहे, या अज्ञानाला आम्हाला, ही जी भ्रांत आहे, हा जो भ्रम आम्ही आमच्या डोक्यात निर्माण करून ठेवलाय, तो आम्हाला दूर करावा लागेल. आणि तो करेल कोण? तो तोच करेल. आणि म्हणून त्याला म्हटलं अज्ञान भ्रांती छेदका. अज्ञानाच्या मतीत ज्ञानाचा प्रकाश हा केवळ आणि केवळ बुद्धिदात्या गणपतीच्याच कृपेमुळे पडतो.
नाही तर काही उपयोग होत नाही. अनेक प्रयत्न केले तरी प्रयत्न वाया जातात. त्याची कृपा असेल तरच या सगळ्या गोष्टी कळतात, तरच सगळ्याची सुरुवात नीट होते, तरच सगळ्या गोष्टी निर्विघ्नपणे पार पडतात. आणि म्हणून समर्थ म्हणाले, अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा, असं म्हणाले. बोधरूप, बुद्धीला आपल्या ज्ञानामध्ये परावर्तित करून तिथे जो प्रकाश पाडणारा जो आहे तो कोण असेल, तर हा भगवान मंगलमूर्ती आहे. आणि म्हणून गणपतीकडे बघून सुद्धा व्यक्तिमत्व विकास साधता येतो, ज्याला आजकाल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. आणि त्याचे आपण अनेक कोर्सेस करतो. तर केवळ गणपतीकडे पाहिलं ना तरी साधता येतो. याचं कारण त्याचं ध्यानच तसं आहे. ध्यान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होय भ्रांता, गुणानुवाद श्रवण करिता वोळे सरस्वती. समर्थच सांगतात हे पण. ध्यान गणेशाचे वर्णिता काय होतं, कसं आहे त्याचं ध्यान? मती प्रकाश होय भ्रांता, बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो. आणि कसा पडतो तो? त्याचे कान पण बघा ना, सुपासारखे आहेत, मोठे आहेत. तो चांगलं आणि वाईट पाखडून घेतो. याचं कारण आपल्याकडे स्वयंपाकघरात दोन साधनं असतात, एक चाळणी आणि दुसरं सूप. काय करतात? चाळणी काय करते? चाळत असताना जी घाण असते, जे वाईट असतं, ते स्वतःमध्ये ठेवते आणि चांगलं खाली टाकून देते. सूप बरोबर उलट करतं, जे चांगलं असतं ते आत ठेवतं आणि वाईट बाहेर फेकून देतं. गजाननाचे कान हे सुपासारखे आहेत, तो पाखडून घेतो सगळं. आणि आपल्याला तो त्याच्या या सुपासारख्या कानातून हेच शिकवतो, जे जे येईल ते पाखडून घ्यावं, चांगलं असेल तेवढं आत घ्यावं, बाकीचं बाहेर फेकून द्यावं. त्याचे डोळे अगदी छोटे आहेत, सूक्ष्म दृष्टी आहे, प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत सूक्ष्मपणाने पाहावं, त्यातला अर्थ समजून घ्यावा. त्याचं पोट मोठं आहे कारण त्याने आपल्यासारख्यांचे दोष पोटात घातलेले आहेत. आणि म्हणून मोठं पोट आहे, त्याच्या हातात अंकुश आहे. आपल्या मनावर, आपलं जे चंचल असलेलं मन आहे त्याच्यावर अंकुश ठेवण्याकरता, त्याला नियंत्रणात ठेवण्याकरता त्यांनी हातामध्ये अंकुश घेतलेला आहे. साधकाला त्रास देणाऱ्या एखाद्या दुर्जनाला नाहीस करण्याकरता त्यांनी हातामध्ये पाश घेतलेला आहे. आणि त्याचं वाहन काय आहे? उंदीर. उंदीर हे काळाचं प्रतीक आहे, जो काळावर आरूढ झालेला आहे, जो काळाचा स्वामी आहे. काळ ज्याचा गुलाम आहे, काळ गुलाम करी सलाम तुकया घरी रावत. असा ज्या काळावर ज्याची सत्ता चालते, असं जे काही परब्रह्म परमात्म स्वरूप आहे, आणि ते स्वरूप म्हणजे मोरया आहे. आणि म्हणून संत ज्या वेळेला गणेशाला वंदन करतात, त्यावेळी ते केवळ शिवपार्वतीचा मुलगा असा उल्लेख करत नाही, तर ते त्या तत्वाचं वर्णन करतात. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला काय वर्णन केलं? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, असंच वर्णन केलं. जे आत्मस्वरूप आहे, जे परमात्म स्वरूप आहे, जे निर्गुण निराकार तत्व आहे, ते तत्व म्हणजेच हा मोरया आहे. आणि अशा मोरयाला वंदन सगळ्या संतांनी आपापल्या ग्रंथांच्या माध्यमातून केलेलं आहे. संत वर्णन करत असताना कुठेही केवळ शिवपार्वती पुत्र अशा पद्धतीने वर्णन करत नाहीत, तर ते म्हणतात जय जय स्वसंवेद्या, तुझी कृपा असेल तरच तू आम्हाला कळशील. आणि म्हणून त्याला, मला वाटतं प्रवचनाची आपली वेळ संपत आलेली आहे, 4:58 झाले. आणि म्हणून त्या मोरयाला आपल्याला वंदन करताना हेच सांगावं लागेल, मोरया तुझी कृपा आमच्यावर राहू दे. तुझे हे तत्व स्वरूप जे आहे, तुझे हे परमात्म तत्व आहे, तुझे हे ओंकार स्वरूप आम्हाला समजण्याकरता तुझी कृपा आमच्यावर असणं आवश्यक आहे. आणि अशी कृपा आमच्यावर ठेव. याचं कारण, आपण कितीही गोष्टी काहीही केल्या तरी त्याची कृपा असल्याशिवाय त्या गोष्टी साध्य होत नाहीत. त्याची कृपा असायला हवी. कारण
नाहीतर प्रयत्न जरी आपण केले तर केवळ प्रयत्नातून अहंकार निर्माण होतो. मी केलं ही भावना राहते. आणि एवढी जरी बारीक भावना जरी मनात असेल ना, तरी ते मोरयाला आवडत नाही. आणि म्हणून त्याला एकच प्रार्थना करूयात, देवा सरू दे माझे मीपण, तुझ्या दर्शने उजळो जीवन, सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुणगाथा, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. आणि असं जे परमात्मा स्वरूप आहे त्याचं वर्णन करताना आत्मारामाच्या पहिल्या ओवीमध्ये समर्थ म्हणाले की जयास लटिकाची आळाला, जो माया गौरी पासोनी जाहला, झालाची नाही त्या अरूपाला रूप कैसे. असं ते निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म स्वरूप आहे. आपल्या करता आपण ते सगुण साकार केलेलं आहे. पण त्या सगुणापासून निर्गुणापर्यंत आपल्याला जायचं असेल, त्याचंच बोट धरावं लागेल, त्याचीच कृपा आपल्यावर असायला लागेल. आणि त्याची कृपा संत कृपेशिवाय होत नाही. आणि म्हणून आधी समर्थांचं बोट धरावं लागेल. समर्थांचं बोट धरलं की समर्थच सांगतात, साधक भावे लोटांगण घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथेच्या तेथे. सद्गुरु शिष्याला त्या परमात्म तत्वापर्यंत सहज पोचवतात. हाच आतापर्यंतचा इतिहास आहे. आपणही त्याच मार्गाने जाऊयात. त्याच्यासाठी त्याच्या कृपेची अभिलाषा करूयात, त्याला प्रार्थना करूयात, आम्हा सगळ्यांवर तुझी नितांत कृपा राहू दे. एवढं बोलते आणि वाणीला पूर्णविराम देते. जय गजानन. जय गजानन. अप्रतिम सुंदर. फारच छान. खूपच छान अर्थपूर्ण. खूप छान ताई. अप्रतिम विवेचन होतं आजचं. आपण शंकर पार्वतीचा पुत्र गणेश इथून जी सुरुवात केली, ते निर्गुण निराकार तत्व म्हणजे गणेश, त्यानंतर ओंकार स्वरूप, त्यानंतर हिअरिंग आणि लिसनिंग हे खूप छान समजावलं. गणेश जन्माच्या कथेचं सखोल विश्लेषण खूप सुंदर केलं ताई आणि तेही खूप छान समजलं आम्हाला. स्त्रीलिंगी रूप म्हणजे पार्वती, बुद्धीला पार्वती असे संबोधलं आहे. आपल्या बुद्धीवर अहम आणि मम या दोन गोष्टींचा मळ साठलेला आहे आणि त्याला बाजूला करण्यासाठी त्या आदिशक्ती आदी पार्वतीने केलेली उपासना. भगवान शंकर म्हणजे पूर्ण ज्ञान. आदिनाथ ते त्या बुद्धीला सगुणाला निर्गुणाकडे नेतात. त्यानंतर पंचायतनाची निर्मिती ही खूप सुंदर सांगितली. गजमस्तक म्हणजे काय, गज जग याचे विश्लेषण करून गजमस्तकाचे वैशिष्ट्य आपण सांगितले. शेवटचं तत्व म्हणजे गणेश तत्व आहे. इथपर्यंत आपण खूप सुंदर आणि खूप विश्लेषणपूर्वक आम्हाला जे ज्ञान आपण दिलं ते खरंच अलौकिक आणि अमौलिक आहे. असा हा मोरया आपण खूप सुंदर पद्धतीने आम्हाला सांगितलात. शेवटी जाता जाता इतकंच म्हणे, जे जे ज्ञान आम्ही ऐकले ते हृदयामध्ये राहील आणि पुन्हा तुमच्या भेटीची मज सदैव वाट पाहील. आपण आमच्यासाठी जो अमूल्य वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि या समूहाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद ताई. खूप सुंदर विवेचन होतं आपलं. धन्यवाद. कुणाला बोलायचंय का? बोला. सुभेदार ताई बोलत होत्या का? बोला. बोलू. हो बोला बोला बोला. अप्रतिम म्हणजे काय, शब्दच नाहीत. मला बाबासाहेब भोसलेंची आठवण झाली. धो 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 ज्ञाना नुसतं अक्षरशः धबधब्यासारख्या बोलत होत्या. नाही, एवढं सुंदर, एवढं खणखणीत त्यांनी सांगितलेलं ज्ञान तर काय, आधीच्या सांगितलं सगळे म्हणजे खूप खूप माहिती नव्हती, गोष्ट माहिती होती. त्या म्हणजे आता मळातून गणपती कसा होईल, त्याला हत्तीचं डोकं कसं बसेल, अशा शंका मनात आलेल्या होत्या. पण असेल काहीतरी, ते देवांच्या गोष्टी आहेत. म्हणून सोडून नाही दिलं तर किंवा कुणाला विचारायचा असा प्रश्न म्हणू नाही. तर लहान मुलांना ह्या शंका येतात की असं कसं, एवढं का इतके दिवस आंघोळ करत नव्हते का, एवढा कसा मळा अंगावर निघेल, किंवा हत्तीचं डोकं कसं बसेल, की जिने मळातून गणपती तयार केला तिला मग नुसतं डोकं नाही का तयार करता आलं. अशा शंका येत होत्या, पण त्यांचं निरूपण किंवा त्यांची ते काय आहे ह्या इतकं छान सांगितलं. बोलण्याचा आवाज आणि खणखणीतपणा म्हणजे भारावून गेलं. खूप छान. परत परत त्या खूप ज्ञान दिलं आम्हाला. धन्यवाद. मी बोलते. मी पुण्याहून वासंती कुलकर्णी बोलते. भाषा शैली अप्रतिम, वक्तृत्व अप्रतिम. त्या अप्रतिमच्या पुढे एखादी ग्रेड असेल तर ती देण्यात सुद्धा मला आनंद वाटेल. कारण
सलग 1 तास बोलत राहणं आणि त्याच्यातून सुद्धा ज्ञानगंगा वाहत ठेवणं हे सोपं नाहीये. पण तुम्ही अस्खलितपणे कुठेही न अडखळता सुंदर बोललात आणि या शंका आम्हाला सुद्धा होत्या. पण आमच्या काळामध्ये का म्हणून विचारलेलं चालत नव्हतं. सांगितलंय मुकाट्याने ऐक एवढंच होतं. त्यामुळे शंका विचारू शकत नव्हतं. पण आज आमच्यापेक्षा तुम्ही बऱ्याच लहान दिसताय. लहानांकडनं एवढं शंका निरसन झालं. त्यामुळं तुमचे आभार किती मानू त्याला शब्द नाहीयेत. पण धन्यवाद आणि कौतुक शाबासकी माझ्याकडनं तुम्हाला. खूप सुंदर झालं. परत या ताई. आठवणी आम्हाला खूप आठवण येईल आपली म्हणजे असं ऐकायला मिळणं पण खूप आमच्यासाठी म्हणजे ही गोष्ट आम्ही कधीच कान देऊन अशी ऐकलीच नव्हती. ते तुम्ही सांगितलं आज आम्हाला. खूप छान. परत या. आम्ही आपली वाट बघू. धन्यवाद. तुमचा हिअरिंग आणि लिसनिंग शब्द नक्की लक्षात राहणार ताई. प्रत्येक हो. विवेचनाच्या वेळेस, प्रत्येक प्रवचनाच्या वेळेस. खूप छान. आणखी धन्यवाद. आणखी एक ताईंनी सांगितलं की मूर्तीकडे आपण देवाला नमस्कार करतो. मूर्तीने काय घातलंय म्हणजे काय त्यांना परिधान केलंय हेही आपण कधी कधी बघत नाही. नुसताच नमस्कार करून येतो. हे पण खूप त्यांनी म्हणजे एक सांगितलं ते खूप मला भावलं आणखी. आत्मवंदन. जय श्रीराम.